सायमनने आणि 45 धावांचं मोठं असं माफक असं मोठं आव्हान ठेवलंय त्या आयडियल पडवे संघासमोर. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिलं शतक सेकंड इनिंग बदला पहिलं शतक घेऊन देतो संतोष. समोर आहे तो अय्या. पहिला सुरेख चेंडू होता फुलटा चेंडू होता मात्र बॉल काही बॅटच्या टप्प्यात थोडासा कमी असल्या कारणाने चेंडू जात आहे 2 धावांमध्ये. या 2 धावाने खातं खोललंय आयडियल पडवे संघाने. पुढचा चेंडू संतोषचा अय्या झाला. हा सुरेख चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण लेगच्या दिशेने नेदाव चेंडू आपल्या षटकातील पहिला नेदाव चेंडू. 15च्या सरासरी जावं लागेल आयडियल पडवे संघाला. जर संघ विजयी व्हायचा असेल तर 15 धावसंख्येपासून रोखावं लागेल ते हनुमान कुंडली संघाला. आता मात्र सुरेख स्ट्रेट डाय या स्ट्रेट डायने मारा करून आपल्या खात्यामध्ये 4 धावा मिळवून दिल्या त्या अय्याजने. मोठा फलंदाज अय्याज त्याला समोर जातोय तो संतोष. याही 4 धावा सलग 2 चेंडूवर 2 चौकार मिळवतोय अय्याज. या आधीच्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली होती मला वाटतं दत्तविक जांभारी संघाकडून. समोर असताना आपले एकतर्फी झुंज देऊन आपल्या संघाला विजय मिळवून दिला तो अय्याज आपल्या संघाला सुरेख फलंदाजी करतोय. बघूया आपल्या संघाला विजय मिळवून देतो का की सुरेख गोलंदाजी करून हनुमान कुंडली संघाच्या वतीने गोलंदाजी मारा करतोय तो संतोष आपल्या संघाला विजय मिळवून देतो का. संतोषचा पुढचा चेंडू अय्याजसाठी. हाही खराब चेंडू आणि खराब एस्टिमागे कामगिरी सायमन यांचे. अतिरिक्त 3 धावाने धावसंख्येत वाढवते. अशी खराब गोलंदाजी करण्यापासून रोखावं लागेल तर हनुमान कुंडली संघाच्या खेळाडूंना. कारण आपला संघ सेमीफायनलपर्यंत मजा मारण्याचा प्रयत्न करणार असेल तर. पुढचा चेंडू हो सुरेख स्ट्रेट डाव फ्रंट फुटला घेऊन बॉल एकदम फुल टच पद्धतीने बनवून सरळ स्ट्रेट डाव मध्ये मारा गेलाय अय्याजने. या 4 धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्येत 17. पहिलं शतक प्रगतीपथ. आता मात्र सुरेख स्टोकतून टाकला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षक एसटी मागे सायमन यांचा निर्धाव चेंडू जातोय. पहिल्या षटकात समाप्त जातो आयडियल पडवे संघाची धावसंख्या होते 17 बिनबाद 17 आणि हनुमान कुंडली संघाची धावसंख्या होते बिनबाद 18. जवळजवळ सरासरी म्हणायची तर 18 एका धावाने धावसंख्येने पुढे आहे तो हनुमान कुंडली संघ. बघूया 25 धावसंख्येपासून रोखतो का हनुमान कुंडली संघ. किती धावसंख्या पार करतात आयडियल पडवे संघ. आता वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा महत्वपूर्ण शतक असावं कारण या शतकामध्ये सामना कोण विजय होईल याचा निर्णय लागणार. आता स्ट्राईकला तो जुबेर म्हणजे 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू सायमनचा जुबेर साडे. सायमन टू जुबेर सुरेख पंच निर्णय काय व्हायचा आहे. पंच निर्णय नोचा इशारा तर नोचा पुरेपूर फायदा उचललाय जुबेरने. पहिलाचा खराब चेंडूवर सुरेख मारा केलाय. हा मात्र सुरेख हाही खराब चेंडू. बॉलिंग च्या इथे बॉक्स आहे त्या बॉक्सला थोडासा पाय टच असल्या कारणाने पंच नोचा इशारा करताय. अतिरिक्त 1 धावा एका धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 23. अतिरिक्त चेंडू पासून रोखावं लागेल तर हनुमान कुंडली संघाला कारण अजूनही 12 चेंडू आणि मला वाटतं 22 धावांची आवश्यकता आहे. निर्धाव चेंडू टाकावे लागते हनुमान कुंडली संघाला आणि सुरेख मारा करतोय तो जुबेर. बघूया आपल्या संघाला विजय मिळवून देतो का. जुबेर साठी पुढचा चेंडू सायमनचा. हो हा मात्र सुरेख चेंडू तितका सुरेख क्षेत्ररक्षण याच टीम मागे अनिल मोरे स्वतः कर्णधारांनी आपल्या संघाला 2 धावा वाचवल्यात. धावसंख्या स्थिर. पुढचा चेंडू सायमनचा. बघूया गोलंदाजीमध्ये सुरेख मारा करतो का सायमन.
आई खराब चेंडू, लेगिस्ट खूपच बाहेर. पंच वाईटचा इशारा करता. अतिरिक्त एक धावा, अतिरिक्त धावसंख्यापासून रोखावा लागेल ते हनुमान कुंडली संघाला. बघूया पुढचा चेंडू सायमनचा जुबेरला. ओ सुरेख स्ट्रेट डायव्ह बॅकफुटला घेऊन आपली बॉल बॅट बॉलच्या टप्प्यात मारून सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. या 4 धावसंख्या होती 28. हाय खराब चेंडू आणि लेग बाईकच्या 2. अशा टोटल 3 धावा मिळतात. खराब गोलंदाजी, ज्या प्रकारे फलंदाजी केली होती त्याप्रमाणे गोलंदाजी मारा करत नाही तो सायमन. मोठी धावसंख्या उभारून दिली होती सायमनने, मात्र ती धावसंख्या संघाची धावसंख्या होती 31. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. निर्धाव चेंडू टाकावे लागते ते हनुमान कुंडली संघाला. हो सुरेख चेंडू, सुरेख स्ट्रेट डाय. खरोखर अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आयडियल पळवे संघाकडून जुबेर यांची. आपल्या संघाला सेमीपर्यंत मजल मारण्याचा अतिशय अतोनाट प्रयत्न करतो तो जुबेर. हो खरोखरच ज्या पद्धतीने त्यांना एक तुलना केली होती त्या प्रकारे आपली फलंदाजी करतो तो जुबेर. एकतर्फी झुंज देण्याचा प्रयत्न करतो, एकतर्फी मॅच नेण्याचा प्रयत्न करतो जुबेर. खरोखरच सुरेख फलंदाजी. यानंतर होणार सामना लगेचच दत्तप्रसाद का जांभारी वर्सेस हनुमान कुंडली. या दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. थर्ड क्वार्टर फायनलचा सामना असेल दत्तप्रसाद जांभारी वर्सेस हनुमान कुंडली. पुढचा चेंडू. अशा प्रकारे 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 43. अजूनही 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ पहिलं संघाचे शेवटचं महत्वपूर्ण शतक. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता असताना घेऊन आलाय तो अनिल मोरे स्वतः कर्णधार. समोर आहे तो अय्याज. खरोखर सुरेख चेंडू स्लो गती टाकला चेंडू होता. त्या स्लो गतीला लेग साईडला मारा करण्याचा प्रयत्न होता, मात्र एसटी मागे चतुरता आपल्याला पाहायला मिळते ती सायमन कडून. 2 धावा वाचवल्यात. हात खराब चेंडू. अशा प्रकारे आयडियल पडवे संघ विजय येतोय. विजय संघाचे हार्दिक स्वागत, अभिनंदन. पराजय संघाला आम्हाला इथं सहकार्य करावं त्यांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. बाहेर जायचं आहे, विनंती करतो.
आणि ईश्वर पालशेतकर कृपया खोटा असतील त्यांनी पॅनलपाशी संपर्क साधायचा आहे. रमेश दाभोळकर आणि ईश्वर पालशेतकर. दरम्यान सामना सुरू होतो. थर्ड क्वार्टर फायनलचा सामना. हनुमान कुठले वर्षाचा दत्तप्रतीक जांभारे प्रथम नाणेफेकीचा काल जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय. फलंदाजी स्ट्राईकला उल्हास नाव टाकला किशोर. पहिला चेंडू सुरेख चेंडू लॉकच्या दिशेला मारलेला चेंडू निर्धाव चेंडू जातोय. सुरक्षित रक्षण करतोय दत्तप्रतीक जांभारे संघाच्या खेळाडूने. निर्धाव चेंडू टाकला पहिला चेंडू. हा सुरेख चेंडू स्लो मध्ये टाकले चेंडू. कॅच अपील घेतोय. बघूया पंच कॅच फेटाळून उडवतायत. निर्धाव चेंडू सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय योगेश. अजूनही सूर मिळत नाही ते उल्हासला. 2 चेंडू सुरेख टाकले होते. त्या 2 चेंडूचा सुरेख सूर मिळवू शकला नाही तो उल्हास. बघूया 4 चेंडू मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतो उल्हास आणि कशा प्रकारे गोलंदाजी करतो तो योगेश दत्तप्रतीक जांभारे संघाकडून. हा मात्र लेग बाईटच्या स्वरूपात 2 धाव मिळत आहेत. लेग इष्ट खूपच बाहेर. चेंडू पॅन्टच्या थोडस टच होऊन सीमारेषामध्ये सीमारेषे बाहेर 2 धावांसाठी. या लेग बाईच्या 2 धावाने खातं खोलले ते हनुमान कोटी संघाने. पुढचा चेंडू योगेशचा. योगेश टू उल्हास. सुरेख चेंडू सुरेख रॅपिड पद्धतीने मारलेला चेंडू. आधीची 3 चेंडू सुरेख स्लो पद्धतीने टाकले होते. त्यानंतर 4था चेंडू सुरेख मारा गेला रॅपिड पद्धतीने 150 किलोमीटर पर आवर्स मध्ये टाकलेला चेंडू. हा मात्र सुरेख चेंडू. फुलटा चेंडू होता. फुलटा चेंडू फायदा उचलू शकला नाही तो उल्हास. निर्धाव चेंडू. धावसंख्या असतील संघाची धावसंख्या 2. हो खरोखर अतिशय सुरेख गोलंदाजी योगेशांची. 6 चेंडू मध्ये फक्त 2च धावा दिल्या आहेत. उल्हास मात्र काही सूर मिळवू शकत नाही. उल्हास अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील ते हनुमान कुंडली संघासमोर. बघूया ती धावसंख्या किती. धावसंख्येचा डोंगर उभारतो कारण आपल्याकडे सुरेख गोलंदाजी आहे. शरद पावरी दीपक डोरलेकर असे अतिशय सुरेख गोलंदाज आपल्याकडे आहेत. त्याप्रमाणे आपल्याला फलंदाजी करावी लागेल. धावसंख्येचा डोंगर उभारावा लागेल तर हनुमान कुंडली संघाला आणि त्या धावसंख्येपासून रोखावं लागेल तर दत्तप्रतीक जांभारे संघाला. दत्तप्रतीक जांभारे संघाकडे सुरेख फलंदाजी आहेत संतोष. त्याप्रमाणे चंद्रशेखर आता वैयक्तिक पहिला संघाचे दुसरा शतक घेऊन येतोय. महेशच्या पहिल्या चेंडूवर सुरेख मारा केला तो किशोरने आपल्या 4 धावसंख्येने खातं खोललंय. पुढचा चेंडू हो सुरेख फलंदाजी. ज्या प्रकारे आपल्या संघाला 10 ते 12 वर्षापूर्वी आपल्या संघाला विजय मिळवून चषक मिळवून दिलं होतं त्या चषकाला सुरेख फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून फायनल पर्यंत विजय मिळवून दिला होता तोच किशोर त्या पद्धतीने आपली फलंदाजी करतोय. सलग 2 चेंडूवर 2 चौकार मिळवले. बघूया शिल्लक चेंडूवर कशा प्रकारे मारा करतोय. हाय सुरेख चेंडू खराब क्षेत्ररक्षण लॉकच्या दिशेला. या खराब क्षेत्ररक्षणाने धावसंख्येत वाढवते. 4 या धावसंख्येने संघाची धावसंख्या ते 14. आता सुरेख कमबॅक करतोय तो किशोर हनुमान कुंडली संघ. सलग 3 चेंडूवरती सुरेख फलंदाजी. ज्या पद्धतीने हनुमान कुंडली संघाच्या 10 ते 12 वर्षापूर्वी जी फलंदाजी करायचा किशोर त्या पद्धतीने आपल्याला इथं फलंदाजी करताना पाहतोय किशोर यांना. सलग 4 चेंडूवर 4 चौकार आणि संघाला आपल्या 18 या धावसंख्येपर्यंत आतापर्यंत मजल मारून दिले. अजूनही मला वाटतं 2 चेंडू शिल्लक असावे महेश यांचे. महेशचा पुढचा चेंडू बघूया. महेश कमबॅक करतो का. सुरेख सूर मिळतो किशोरला. ओ हा स्लो गतीने टाकले चेंडू. बघूया पंचांकडे आपी मागतायत संघाचे सगळे खेळाडू. बघूया कोणता निर्णय देतात. तिन्ही पंच एकत्र. बघूया सगळ्यांची नजरा त्या तिन्ही पंचांकडे असावी. तर मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आणि डॉट घोषित करतात पंच. त्यांनी सुरेख निर्णय. पुढचा चेंडू महेशचा हाता मात्र निर्धाव टाकलं महेशने. ओ सुरेख फलंदाजी. पूर्णपणे आपली एनर्जी या मॅच साठी तयार करून आले ते किशोर. या 5 चौकाराने संघाची धावसंख्या होते 22. 2 षटका समाप्तीनंतर बिनबाद 22. आता स्ट्राईकला तो उल्हासने मात्र सूर मिळाला नाहीये पहिल्या षटकामध्ये. बघूया तिसऱ्या शेवटच्या षटकामध्ये सूर मिळतोय का. सुरेख गोलंदाजी केली होती योगेशने पहिल्या षटकामध्ये. फक्त 2च धावा दिल्या होत्या. त्यानंतर महेशने 20 धावा दिल्यात. बघूया वैयक्तिक पहिलं आणि संघाचे तिसरा शतक घेऊन येतो चंद्रशेखर. दरम्यान सामना सुरुवात होते. चंद्रशेखरचा पहिला चेंडू बॅटच्या कडेला लागून चेंडू सरळ सीमारेषे बाहेर डायरेक्ट बॉक्स आउटच्या स्वरूपात हनुमान कोटली संघाला पहिला धक्का मिळतोय 22 या धावसंख्येवर. बघूया अजूनही मला वाटतं फर्स्ट इनिंग मध्ये 5 चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडू मध्ये किती धावसंख्या उभारतात बघूया हनुमान कोटली संघ. पहिला चेंडू सुरेख मारा केला होता चंद्रशेखरने. हा मात्र पंच लेग बायच्या स्वरूपात 2 धाव मिळत आहेत त्या हनुमान कुंटी संघाला. या 2 धावसंख्येत वाढ. धावसंख्येत 24. अजूनही फर्स्ट इनिंग मध्ये 4 चेंडू शिल्लक चंद्रशेखरचे. हा सुरेख चेंडू होता रनिंग बिटवीन द विकेट. देवनाथ आणि किशोर यांची आता स्ट्राईकला तो किशोर. ज्या किशोरने आधीच्या षटकामध्ये 5 चौकार मिळवला होता तोच किशोर स्ट्राईकला. बघूया किती धावसंख्या उभारतोय. समोर आहे तो चंद्रकांत. हा मात्र लेगिस्ट खूपच बाहेर. पंच वाईटचा इशारा करतात. अतिरिक्त 1 धावा. एका धावाने धावसंख्येत वाढ. पुढचे शिल्लक चेंडू मारा करेल चंद्रकांत टू किशोर. हा मात्र बॅटच्या कडेला लागलेला चेंडू. बघूया पंच कोणता निर्णय येतात. मला वाटतं बॅटच्या कडेला लागून चेंडू 2 धावांसाठी जातो चेंडू. या 2 धावसंख्येत वाढ. पुढचा चेंडू चंद्रकांतचा. हो हा सुरेख चेंडू होता. सुरेख मारा केलाय तो किशोरने. ज्या पद्धतीने फर्स्ट ओव्हर मध्ये जी फलंदाजी केली त्याच संघाची धावसंख्या 32. शेवटचा चेंडू असेल फर्स्ट इनिंग मध्ये शेवटचा चेंडू. धावसंख्या 32. आता मात्र सुरेख चेंडू बॅटच्या कडे लागून चेंडू जातोय डायरेक्ट बॉक्स आउट. बॉक्स आउटच्या स्वरूपात किशोर बाद होतोय. हनुमान कुंटी संघाची फर्स्ट इनिंग समाप्त होते. फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 32-33. धावांचं आव्हान ठेवलंय. जवळजवळ 11च्या सरासरीने धावा लागेल दत्तप्रतीक जांभारी संघाला.
या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. मोठा सामना असेल. चालू असलेला ही मोठा सामना आहे तो हनुमान कुडले वर्सेस दत्तप्रतीक जांभारे. फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर 33 धावांचं आव्हान ठेवलंय. 11च्या सरासरीने जावं लागेल तर दत्तप्रतीक जांभारे संघाला. वैयक्तिक पहिला शरद पावरे. पहिल्या चेंडूवर लेग स्लिपचा मारा केलाय. चेंडू जातोय 2 धावांसाठी. 2 धावाने खातं खोललंय चंद्रकांतने. विवेक पावरी कुठे असलेले पॅव्हलियनमध्ये संपर्क साधायचा आहे. पुढचा चेंडू हा मात्र सुरेख मारा केला तर लेगच्या दिशेने मारलेला चेंडू होता. त्याच पद्धतीने आपली बॅट फिरवली चंद्रकांतने आणि संघाला धाव संख्या 6 वर पोहोचून ठेवलं चंद्रकांतने. पुढचा चेंडू चंद्रकांतसाठी 7. आता मात्र सुरेख कमबॅक शरद पावरी यांचा. अतिशय सुरेख सामना पाहायला मिळणार कारण जयगडच्या खाडीमध्ये नावाजलेले असे हे दोन्ही संघ हनुमान कुडले आणि दत्तप्रतीक जांभारे. आता मात्र सुरेख स्ट्रेट ड्राइव्ह चंद्रकांतची. ज्या प्रकारे आपल्या संघाला 10 ते 12 वर्षापूर्वी विजय मिळवून दिले होते त्या विजयीला जी फलंदाजी करायचा तो त्या पद्धतीने आपल्या फलंदाजी करतोय चंद्रकांत. या फलंदाजी मारा करतोय चंद्रकांत. धाव संख्या होते 11. हा त्याच पद्धतीने मला चेंडू फुलटॉस बनवून घेतला. त्या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर मारा केलाय चंद्रकांतने. संघाची धाव संख्या 15. पुढचा चेंडू शरदचा. हा मात्र सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू टाकतायत ते शरद पावरे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 15. 33 धावांचा पाठलाग करत असताना दत्तप्रतीक जांभारे संघ बिनबाद 15. आता वैयक्तिक पर्व पहिलं महत्वपूर्ण शतक. इनिंग बदल सेकंड. किशोर स्ट्राईकला. योगेश. बघूया कोणता खेळाडू आपले सुरेख परफॉर्मन्स दाखवतो. उलटा चेंडू होता मात्र क्लोज फील्डरच्या लागून गेलेला चेंडू. 2 धावांसाठी. 2 धावांना खातं खोललं योगेशने. संघाची धाव संख्या होते 17. पुढचा चेंडू किशोरचा. किशोरला सुरेख कमबॅक करावा लागेल आपल्या संघाला जर विजय मिळवायचा असेल. सुरेख चेंडू होता. कमबॅक केलं होतं मात्र खराब एसटीमागे कामगिरी केली होती दीपक डोरलेकर याने. 2 धावा असू शकला नाही. 2 धावा महत्वाच्या असतील त्या हनुमान कुडली संघाला. 1 धावा महत्वाच्या असतील त्या हनुमान कुडली संघाला. आणि धाव संख्यापासून रोखायचं असेल तर निर्धाव चेंडू टाकणे गरजेचं. आणि धाव संख्या उभं राहावी गेली ते दत्तप्रतीक जांभारे संघ. सुरेखा पच केला स्ट्रेट ड्राइव्ह मध्ये. बॉल एकदम पायाच्या नजीक टाकला होता. त्या पायाच्या नजीक टाकून आपली बॅट त्या दिशेला फिरून चौकार मिळतो योगेशने. पुढचा चेंडू. सुरेखा फलंदाजी होती. सुरेखा क्षेत्ररक्षण क्लोज मध्ये फिल्डर असलेला देवनाथ यांनी आपल्या संघाला 4 धावा वाचवल्यात. एका खेळाडू वृत्ती दाखवतो योगेशाने चंद्रकांत. कारण खेळाडू आहे त्याच्यावर दुखापत झाली की हे विचारणं हे महत्वाचं असतं ते खेळाडूसाठी. ती खेळाडू वृत्ती आपल्याला दाखवत आहेत दत्तप्रतीक जांभारे संघाचे खेळाडू. धाव संख्या असते. धाव संख्या होते 23. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू किशोरचा. सुरेख चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण स्ट्रेट मध्ये शरद पावरे यांचा 4 धावा होत आहेत. धाव संख्या असते. धाव संख्या होते 23. अजूनही 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे ती दत्तप्रतीक जांभारे संघाला. पुढचा चेंडू किशोरचा. हा मात्र खराब चेंडू. महत्वपूर्ण चेंडू होता तो खराब टाकला तो किशोराने. तो चेंडूचा निर्धाव आला तर सामना अतिशय सुरेख मोड मध्ये गेला असता. अजूनही आता 7 चेंडू आणि 7 धावा. पुढचा चेंडू किशोरचा योगेशसाठी. बघूया कशा प्रकारे मारा करतो. हा पद्धतीने गोलंदाजी करावी लागली.
ज्या पद्धतीने या आधीचा चेंडू टाकला होता तो जर या पद्धतीने टाकला असता तर सुरेख कमबॅक केला असता हनुमान कुंडली तरी अजूनही अतितटीय सामना पाहायला मिळेल, कारण हनुमान कुंडली संघाच्या मध्ये सुरेख गोलंदाज आहेत, ते सुरेख गोलंदाजीचा मारा काढण्यासाठी कोणातरी काढणार. अजूनही 6 चेंडूवर 7 धावा. जर संघाला सेमीफायनल पर्यंत मजल मारायचे असेल तर सुरेख गोलंदाजी करावी लागेल आणि फलंदाजी सुरेख करावी लागेल चंद्रकांतला. पहिला चेंडू पुलटा चेंडू बरोबर बायदा उचललाय. चंद्रकांत एक माइंड विचार करून आपली फलंदाजी करतो, कारण 6 चेंडू मध्ये 7 धावा असताना आपण जर पुलटा चेंडू बनवून लेगच्या दिशा मारला तर 2 धावा मिळत आहेत, हा विचार करून तो मारा केला होता. त्या 2 धावाने खात्यात वाढ करतोय. संघाची धावसंख्या ते 28. अजूनही 5 चेंडू आणि 5 धावा. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळून दोन्ही संघाचे नाव घ्यायचे. हाय खराब चेंडू. पंच नो आणि 4 टोटल 5 धावा मिळतात. अशा प्रकारे दत्तहरी जांभारी संघ विजय होतोय. या चौकाराने विजय घोषित होतोय. जी टुर्नामेंट भरली त्या टुर्नामेंट मध्ये आपल्याला जे क्रीज सुरेख असं क्रीज पाहायला मिळतोय, जे क्रीज आपल्याला बनवून दिले होते आमच्या गावचे डिंगणकवाडी मधले विलास गिजे यांचं इथं आगमन होत आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया त्यांनी पॅव्हलियनमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. विलास गिजे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 4th क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो दत्तप्रतीक कुडले यजमान संघ वर्सेस MSC पाडवे संघ. या पंचक्रोशी मध्ये नाव आलेले असे दोन्ही संघ आमने सामने. बघूया कोणता संघ विजय होतो, सेमीफायनल पर्यंत मजल मारतोय. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला होता MSC पाडवे संघाने. गोलंदाजी देण्याला येता फलंदाजी आमंत्रित केला ते दत्तप्रतीक कुडली संघाला. तर फलंदाजी करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईकला रोशन आंबेडकर, नॉन स्ट्राईकला नमित आंबेडकर. MSC पाडवे संघाच्या वतीने वैयक्तिक पहिल्या संघाचे पहिल्या शतक सरफराज. पहिला चेंडू सरफराजचा. 4th क्वार्टर फायनलचा सामना दत्तप्रतीक कुडली वर्सेस MSC पाडवे. पहिला चेंडू सरफराजचा. सुरेख चेंडू होता. अभिष्ट खूपच बाहेर. मात्र पंच प्रीतम दातकर दोन्ही हात वरती करून वाईटचा इशारा करतात. अतिरिक्त धावसंख्येने खातं खोललं ते दत्तप्रतीक कुडली संघाने. ज़ूपी पे खेल लो इंडिया का अपना गेम लूडो. आज ही ज़ूपी.com से ऐप डाउनलोड करो, खेलो और जीतो लाखों तक कैश. इस खेल में आदत लगना या आर्थिक जोखिम संभव है. जिम्मेदारी से खेलें. पहिलाच खराब चेंडू टाकला. ऑफिस्ट खूपच बाहेर. पंच वाईटचा इशारा केलाय. बघूया पुढचा चेंडू. पुढचा चेंडू कशा प्रकारे मारा करतो सरफराज रोशनला. हाही सामना 3 षटकाचा असेल. यांची दोन्ही संघाच्या कडनं नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू. ओ फुलटॉस चेंडू सुरक्षित ड्राईव्ह गेली होती. तितकं सुरक्षित रक्षण MSC पडवे संघाकडून. 4 धावा चोल्यात. सरफराजचा पुढचा चेंडू रोशनसाठी. हाही पुढचा चेंडू बनवून घेतलाय. सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये मारा केला रोशनने. आता मात्र सुरेख
कमबॅक केलाय, आपलं खातं खोललंय 4 धाव संख्येने. संघाचा संघ होते 5. दत्तश्री कुर्ली संघाच्या खेळाडूंनी कृपया बसून घ्यायचं आहे. सुरेख गोलंदाजी सरफराज याची. ईश्वर पालशेतकर. आता वैयक्तिक पहिला आणि संघाच्या दुसरं षटक करतो दाऊद. समोर आहे तो नमित. बघूया कशा प्रकारे मारा करतात दोन्ही संघाचे खेळाडू. सुरेख चेंडू बॉल काय बॅटच्या टप्प्यात निर्धाव चेंडू होतोय. पहिलाच निर्धाव चेंडू टाकतोय तो दाऊद. दाऊदचा पुढचा चेंडू नमीतसाठी. आता मात्र सुरेख मारा केलाय सरळ स्ट्रेट ड्राइव्ह मध्ये. 4 धावांसाठी आपलं खातं खोललंय नमितने. बघूया 4 चेंडू मध्ये कशा प्रकारे मारा करतोय दाऊद टू नमित. हा मात्र खराब चेंडू होता. पंच 9चा इशारा करतात. सुरेख क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक मध्ये. पुढचा चेंडू दाऊदचा नमितला. हाय सुरेख चेंडू होता बॅकफुटला घेऊन ऑफच्या दिशेने मारला चेंडू 2 धावांसाठी. ऐकला तो मनीष टू विलाया. तो सुरेख चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण लेगच्या एसटी मागे. बघूया पंच कोणता रनिंग बिटवीन विकेट रोशन आणि मनीष यांची होती. आणि रनआउटच्या स्वरूपात दुसरा धक्का मिळतोय तो दत्तश्री कुर्ली संघाला. अतिशय सुरेख गोलंदाजी मध्ये विलायतेनी यांची. आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाले. त्या 5 चेंडूने मध्ये फक्त 3 धावा दिल्यात विलायतेने. आपल्या संघाला विजयाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतोय तो विलायत. कारण समोर आहे तो दत्तश्री कुर्ली संघ यजमान संघ. त्या संघाला धावापासून रोखावं लागेल या असा विचार करून. खरोखर सुरेख गोलंदाजी विलायतची. एकदा जोरदार टाळा होते विलायतसाठी. 6 चेंडू मध्ये फक्त 3 धावा दिल्या आहेत आणि आपल्या संघाला विजयासाठी थोडी कमी धाव संख्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न केला तो विलायतने. फक्त 3 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी. संघाचा संख्या होते 36-37 धावांचं आव्हान ठेवलंय ते MSC पाडवे संघासमोर. बघूया ती धावसंख्या पार करतात का MSC पाडवे संघ की त्या धावापासून रोखतात दत्तश्री यजमान संघ. सदतीस धावांचं आव्हान ठेवलंय ते MSC पडवे संघासमोर. शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना. पहिल्या षटकामध्ये 18 धावा उभारल्या होत्या रोशनीने. त्यानंतर 33 या धावसंख्येवर नेऊन ठेवलं होतं नमित याने. त्यानंतर शेवटचं शतक सुरेख विलायत याचं. फक्त 3च धावा देऊन आपल्या संघाला फक्त 36 या धावसंख्येपर्यंत 37 धावांचं आव्हान ठेवलंय ते दत्तश्री कुर्ली संघाने. सामना अतिदरीचा होणार यात काही वाद नाही. दोन्ही संघाचे अतिशय सुरेख खेळाडू आहेत. दोन्ही संघामध्ये जवळजवळ 12च्या सरासरी जावं लागेल ते MSC पडवे संघाला. ती धावसंख्यापासून पार करायची असेल तर ते धावापासून रोखायचं असेल तर प्रत्येक चेंडू सुरेख टाकावा लागेल दत्तश्री कुर्ली संघाला. वैयक्तिक पहिल्या संघाचे होते पहिले शतक रोशन राईट आर्म राऊंड किंवा रोशन टू समोर राईट आर्म बॅट्समन सरफराज. पहिला चेंडू पुढला चेंडू होता मात्र चेंडू काही बॅटच्या टप्प्यात आला कारण नाही. बॅटच्या कडाला लागून सरळ लॉंगाच्या दिशेला नमित यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू राहतोय. पहिला निर्धाव चेंडू रोशन यांचा. शिल्लक चेंडू बघूया कशा प्रकारे मार करतोय सरफराजसाठी. हाय सुरेख चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या खूपच हाईटच्या वरून गेले चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी. 4 धावांनी खातं खोललंय सरफराजने. संघाची संख्या होते 4. फील्ड मध्ये काय चेंजेस करतात दत्तश्री कुर्ली संघ. बघूया शिल्लक चेंडू कशा प्रकारे मार करतो रोशन सरफराजला. जर संघ विजय व्हायचा तर सरफराजला सुरेख फलंदाजी करावी लागेल. आता मात्र सुरेख चेंडू रोशन याचा सरफराजच्या स्वरूपात पहिला धक्का मिळतोय तो मोठा धक्का म्हणावा लागेल MSC पडवे संघाला.
सरप्राईजच्या स्वरूपात 4 या धावसंख्येवर. आता मात्र येतोय स्वतः कर्णधार दाऊद, MSC पडवे संघाचा कर्णधार दाऊद स्ट्राईकला. पहिला चेंडू मारा करेल. रोशन टू दाऊद. सुरेख चेंडू, सुरेख गॅप करण्याचा प्रयत्न, आता खराब क्षेत्ररक्षण संतोष पावरी यांचा. पंच धावसंख्या कळवायची आहे. 2 धावा मिळत आहेत त्या MSC पडवे संघाला. दाऊदने खातं खोललंय 2 या धावसंख्येने. संघा धावसंख्या होते 6. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ते 2 चेंडू महत्वाचे असतील ते दोन्ही संघासाठी. निर्धाव चेंडू लागला तर सुरेख चेंडू असेल तो दत्त कुंडली संघासाठी, आणि चौकार किंवा धावसंख्या उभारले तर MSC पडवे संघासाठी तो चेंडू चांगला असेल. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले ते रोशन याचे. समोर मारा करतात दाऊद. सुरेख चेंडू होता, सुरेख गॅप 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून गेलेला 4 राऊंडसाठी. या 4 राऊंड धावसंख्या होते 10. सतत धावांचा पाठलाग करता असताना आता सुरेख फलंदाजी करता येते दाऊद. पहिल्या चेंडू मध्ये 2 धावा, त्यानंतर चौकार. अशा प्रकारे 2 चेंडू मध्ये 6 धावा उभारले ते दाऊदने. या 4 धावाने धावसंख्या होते 10. शेवटचा चेंडू, पहिल्या शतकातील शेवटचा चेंडू रोशनचा दाऊदसाठी. ओ सुरेख चेंडू बॅकफुटला घेऊन सरळ स्ट्रेट डाइव्ह मध्ये 1 बॉक्स मार्शे 4 धावांसाठी पहिल्या षटका समाप्तीनंतर MSC पडवे संघाची धावसंख्या होते 14. 1 बाद 14. दत्तभक्तच्या सर्व सभासदांनी लाईनमनचं काम करायचं आहे, कारण मोठा सामना पाहायला मिळतो. अजूनही चुरस पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये, कारण बलाढ्य असे संघ MSC पडवे दत्तभक्त कुठले. पुढचा चेंडू विवेकचा. सुरेख चेंडू, सुरेख स्ट्रेट डाइव्ह, सॉरी लॉंगच्या दिशेने मारले चेंडू 1 बॉक्स मार्च बाहेर. वसीमने आपलं पहिल्या चेंडूवर खातं खोललंय. 4 संघाची धावसंख्या होते 18. पुढचा चेंडू विवेकचा वसीम साठी. ओ सुरेख चेंडू, खरोखर अतिशय सुरेख गोलंदाजी. हे महत्वपूर्ण शतक होतं, ते महत्वपूर्ण शतक कर्णधाराने स्वतः विवेकच्या स्वरूपात दिला होता, आणि तो विवेक त्या कर्णधाराला खुश करण्यासाठी जी गोलंदाजी पाहिजे होती ती गोलंदाजी करतोय विवेक. वसीमला चौकारावर चौकार मारावे लागतील या 2 चेंडूवर. मला वाटतं 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या असते, धावसंख्या होते 18. सतत धावांचा पाठलाग करताना MSC पडवे संघ. पुढचा चेंडू विवेकचा. ओ सुरेख चेंडू, सुरेख लॉंग दिशेने मारला चेंडू 1 बॉक्स सीमाच्या बाहेर 4 धावांसाठी. खराब क्षेत्ररक्षक विजय आणि नबीद यांचा 2 क्षेत्ररक्षकामधून गेलेला चेंडू 4 धावांसाठी. 4 धावा महत्वाचा असतील ते MSC पडवे संघासाठी. या 4 धावांमध्ये धावसंख्येत वाढते संघाची धावसंख्या ते 22. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 15 धावा. 7 चेंडू 4 चौकारांची आवश्यकता आहे ते MSC पडवे संघाला. दत्तमध्ये कोटी संघाच्या सर्व सभासदांनी लाईनमॅनचं काम करायचं आहे. शेवटचा चेंडू महत्वपूर्ण चेंडू दोन्ही संघासाठी. 7 चेंडू 15 धावसंख्या असताना विवेक टू वसीम. ओ हाय सुरेख चेंडू होता, मात्र लेग इष्ट खूपच बाहेर. पंच दातकऱ्यांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त 1 धावा. एका धावाने संख्येत वाढते. अतिरिक्त धावसंख्या ही विजयाच्या सानिध्यात नेऊ शकते ते MSC पडवे संघाला. पुढचा चेंडू, ओ सुरेख चेंडू, आणि बॅटच्या कडेला घेऊन चेंडू जातो सीमारच्या बाहेर 4 बॉक्स आउटच्या स्वरूपात. लाईनमॅनचं काम करायचं आहे, कारण महत्वपूर्ण शतक आहे, महत्वपूर्ण सामना आहे, होत क्वार्टर फायनलचा सामना. स्ट्राईक लावतोय दाऊद. बघूया 6 चेंडू आणि 14 धावा असताना स्ट्राईकला स्वतः कर्णधार दाऊद, आणि कर्णधाराने महत्वपूर्ण शतक घेऊन आलाय तो नमितला
गोलंदाजीसाठी स्वीकारलाय ते कर्णधाराने. बघूया कोणता संघ विजय होतोय. पंच सामना लवकर सुरुवात करायची आहे. दत्तवती कुर्ली संघाची खेळाडूने आपली फिल्डिंग साधून घ्यायची आहे. 6 चेंडू आणि 14 धावा. महत्वपूर्ण शतक, महत्वपूर्ण मॅच. क्वार्टर फायनल चौथा सामना. वैयक्तिक पहिला संघाचे होते महत्वपूर्ण शतक. पहिला चेंडू सुरेख चेंडू स्लो मध्ये टाकले. नंबीचा नेता चेंडू अजूनही 5 चेंडू आणि 4 चौकार. 5 चेंडू आणि 14 धावा. जर सामना जिंकायचा असेल तर दाऊदला ते 5 चेंडू मध्ये 14 धावा उभारावं लागेल आणि त्या धावापासून रोखावं लागेल. नमीतला सुरेख चेंडू बॅकफुटला घेण्याचा प्रयत्न. मात्र निर्धाव चेंडू सलग 2 चेंडू 2 धावा निर्धाव. आता मात्र सुरेख कमबॅक करतोय. दत्तवती कुर्ली संघ अजून 4 चेंडू आणि 14 धावा. 3 चौकार आणि 2 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू नमीतचा. ओ सुरेख चेंडू त्रिपल चिरपा. दाऊदच्या स्वरूपात एमएससी पडला मोठा धक्का. अजूनही 3 चेंडू आणि 14 धावा. अजूनही सांगू शकत नाही. एक खराब चेंडू कमबॅक करू शकतो एमएससी पडवे संघ. आता स्ट्राईकला दत्तवतीच्या कोणीही खेळाडूने आतमध्ये यायचं नाही आहे. महत्वपूर्ण शतक घेणार नमीत. 3 चेंडू सुरेख टाकले. दाऊदला बाद केलाय. दाऊदला पण तंबूत परतलाय. बॅट्समनने मोजीब एका जुना जाणता असा खेळ मोजीब. बघूया आपल्या संघाला विजय मिळत होतो का. 3 चेंडू आणि 14 धावा. सुरेख चेंडू सुरेख स्ट्रेट ड्राइव्ह. अशा प्रकारे अजूनही 2 चेंडू आणि 14 धावा. जवळजवळ विजयाच्या सानिध्यात जातो दत्तवती यजमान संघ. प्रतिसाद मिळतोय त्या संघाला. 2 चेंडू 14 धावा. हो सुरेख स्ट्रेट सुरक्षित रक्षण करण्याचा प्रयत्न. मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या हातावून गेलेला चेंडू 4 धावांसाठी. अशीच फलंदाजी करावी लागली असती तर मुजीबला जुना जाणता असा खेळाडू आपली एनर्जी पूर्णपणे या सामन्यामध्ये दाखवताना. 1 चेंडू आणि 10 धावा. जवळजवळ दत्तवती कुर्ली संघ विजयाचा होतोय. अशा प्रकारे दत्तवती यजमान संघ चौथा सेमीफायनलिस्ट होतोय तो दत्तवती कुर्ली संघ. पराजय संघाला आम्ही सहकार्य केलं एमएससी पडवे संघाचाही मी मनापासून मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानतो की आम्हाला असेच या पद्धतीने सहकार्य करत राहा. दत्तवती कुर्ली संघाच्या सर्व सभासदांना विनंती आहे कोणी घरी जायचं नाही आहे. आपल्याला सगळं इथे उद्याच्या सामन्यासाठी सगळी व्यवस्था करायची आहे. तरी सर्व सभासदांनी इथं हजर राहायचं आहे. कोणी घरी जायचं नाही आहे. धन्यवाद.